नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शेवगाच्या शेंगांची काळ्या मसाल्यातील होणारी झणझणीत अशी भाजी. त्यासाठी मी 3 ते 4 शेवगाच्या काड्या घेतल्या, त्या चांगल्या सोलून घेतल्यानंतर मी त्याचे कट करून ते पाण्यामध्ये मी शिजायला टाकल्यानंतर मी एका साईडला तावा घेतला. ताव्यामध्ये मी लाल कांदा घेऊन तो चांगला हुबा कापून तो चांगला परतून घेतला. हुबा कापल्याने कांदा खूप छान असा खरपूस भाजला जातो. त्यासाठी मी कांदा हा हुबा कापल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण टाकून ते सुद्धा कट करून घेतले होते. त्यानंतर मी खोबरे कट करून ते पुन्हा ताव्यावरती चांगले खरपूस असे भाजून घेतले. कांदा आणि खोबरं हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मी त्याच्यामध्ये हळद टाकल्यानंतर मी गरम मसाला घेतला. त्यानंतर मी चवीपुरतं तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही चटणी घेऊ शकतात. चटणी घ्यायची, कारण की ही भाजी तिखटच खूप छान लागते म्हणून चटणी जास्त घ्यायची. आणि धने पावडर टाकून मी सगळं मिक्सरला बारीक करून घेतल्यानंतर मी कढई तापायला ठेवली. कढई तापल्यानंतर मी त्याच्यामध्ये चांगला मसाला हा पूर्णपणे खरपूस असा लालबुंद होईपर्यंत भाजू दिला आणि त्याचं तेल सुटेपर्यंत त्याला चांगला परतून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपण जो शेवगा शिजवला जातो तो शेवगाचे पाणी थोडं थोडं टाकत पुन्हा त्या शेवगाच्या तुम्हाला शेंगा टाकायच्या, त्या पुन्हा फ्राय होऊ द्यायच्या. नंतर त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व करायला द्यायचं.